कार्यकर्त्यांची मारहाण असेल किंवा मग प्रकाश सोळुंके यांच्याही कार्यकर्त्यांना कुणाला तरी मारहाण केली, असे वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते आता सोशल मीडियावरती म्हणावं किंवा मीडियामध्ये प्रसार माध्यमामध्ये व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतात. काय असतं माहितीये का, चूक करणारा तर त्याचं फळ त्याला मिळालंच पाहिजे. चूक करणारचं समर्थन कोणीच करणार, पण याच्यात एक बालिशपणा चाललाय असं वाटतं की संतोष भैयाच्या प्रकरणाला कुठेतरी दिशा बदलायची, भरकटायचं असं सुद्धा आहे. याचा अर्थ आम्ही चूक करणार समर्थन करतो का? अजिबात नाही, आणि करणार सुद्धा नाही. ज्यांनी चूक केली त्याला फळ मिळालंच पाहिजे, पण जे स्वप्न बघतायत ना ते त्यांचं पूर्ण होणार. संतोष भैयाचं प्रकरण ताकदीनं लावून धरणार आहेत, तुम्ही किती वावड्या उठवा. हा आमचं म्हणणं आहे का त्यांनी काय केलंय चुकीचं मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका किंवा त्यांना कारवाई करू नका. आमचं म्हणणं आहे तुम्ही 100% करा, पण संतोष भैयाच्या प्रकरणाला वळण देण्यासाठी जर हे सुरू असेल तर हे दुर्दैव आहे, कारण तुमचं बी काही ना काहीतरी कधी सापडणार आहे. त्यामुळे आम्ही समर्थनच करत नाही. ज्याने चूक केली त्याला मध्ये टाका, सडवा, त्याला काय करायचं ते करा. तुम्ही जी मागणी केली त्या मागणीला आमचा विरोध सुद्धा नाही. तुमचा तरी आम्ही केलेल्या मागणीला विरोधच नाही तर मोर्चे काढलेत, तुम्ही रास्ता रोको केलेत. आम्ही तर रास्ता रोको नाही, मोर्चे नाही, समर्थन बी नाही. तुम्ही जी मागणी करताय तिला आमचा अजिबात विरोध नाही आणि कधी करत पण नाही. ज्याने चूक केली त्याला फळ मिळालं पाहिजे, त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, या मतावर आम्ही ठाम आहेत. पण संतोष भैयाचं प्रकरण दबू देत नाहीत. तुम्ही जर ते स्वप्न बघत असाल याच्या आडून संतोष भैयाच्या प्रकरणाला वेगळं वळण म्हणजे ते मागं पडलं पाहिजे आणि हे आले पाहिजेत, हे स्वप्न तुमचं आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार. इतर समाजाकडून संतोष देशमुख यांच्यासाठी आंदोलनं ठिकठिकाणी काढली जातात. त्यांचा राजीनामा जो आहे तो मंत्रिपदाचा घेतला, मात्र त्यांना आमदारकीतून सुद्धा बडतर्फ करा अशा पद्धतीची मागणी सुद्धा पुढे येते.